गणपती बाप्पाचं आगमन तर होतं, पण या आगमनात मुंबईकरांना त्रास देखील होतोय. कारण गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम द्रुतगती मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोल्याच्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत. त्यामुळे वाहन चालकांच्या कौशल्याची जणू परीक्षा पाहिली जाते. असतील किंवा बाईक चालक असतील त्यामध्ये त्यांचं मुंबईत मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. आपण आहोत सध्या मुंबईच्या सांताक्रूज उड्डाणपुलावर. या ठिकाणी वाकोलाचा जो ब्रिज आपण पाहिला तर त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरलं आहे. खरं तर आपण एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर 2 ते 2.5 फुटाचा असे मोठमोठे खड्डे आहेत या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला जवळ आहे उड्डाणपुलावर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे वाहन चालकाने या खड्ड्यांमधून मोठी कसरत करावी लागत आहे. खरं तर जोरदार पाऊस आणि या पावसामध्ये जर खड्ड्यांमध्ये पाणी भरलं तर छोटे गाडी आहेत जे रिक्षा असतील किंवा बाईक चालक असतील त्यामध्ये त्यांचं पाय जे आहेत टायर जाऊन आहे तर अपघात होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य मुंबईकर आहेत या खड्ड्यामुळे त्रास होऊन त्यांच्या विरोधात कुठेतरी नाराजी व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन श्रीनिवास सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट